सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील कृष्णकमल सोसायटीतील हरिहरेश्वर महादेव मंदिरात पहाटेच्या सुमारास चोरट्याने धुमाकूळ घालत मंदिराची दानपेटी फोडली आहे। या दानपेटीतून सुमारे 50,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। याबाबत परिसरातील अष्टविनायक मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस स्टेशन गाठत गुन्हा दाखल केलाय। पोलीस चोरट्यांचा शोध घेते। कृष्णकमल सोसायटीमध्ये हरिहरेश्वर महादेवाचं मंदिर आहे। या मंदिरात स्थानिक नागरिकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात। मात्र पहाटेच्या सुमारास दानपेटी फोडल्याचं स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच अष्टविनायक मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। यावेळी अनुज साळुंखे, विजय वाघ, प्रवीण अमृतकर, आनंद मौने, दीपक वाडे, गीतेश घोंगडे, विराज पाटील, अंकित वाडे यांच्यासह अष्टविनायक मित्र मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी विजय वाघ, कृष्णकमल हाऊसिंग सोसायटी, आमच्या येथील परिसरातील श्री हरिहरेश्वर महादेव मंदिर येथून रात्री 2 ते 4च्या दरम्यान मंदिरात चोरी झालेली आहे। तेथील रोकड रक्कम 50,000 चोरी गेलेली आहे। त्या संबंधीची तक्रार आम्ही शहर पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यासाठी आलेलो आहोत। तरी माझ्यासोबत आनंद मोहने, अनुज साळुंखे, प्रवीण अमृतकर, विराज पाटील, घोंगडे आणि दीपक वाडे आणि बहुसंख्य असे नागरिक आणि स्त्रिया उपस्थित आहे। तरी आपल्या शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे, आम्ही 8 दिवसात त्या चोरांचा तपास लावून त्यांना शासन करू। जागर जनस्थानकरिता रूपक बिरारी, धुळे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।